राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज महाराष्ट्रामध्ये नंदुरबारमधून सुरू होणार आहे आणि या यात्रेदरम्यान नंदुरबारमध्ये एक सभा सुद्धा होणार आहे। या सभेच्या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी। बघूया। यात्रा आज महाराष्ट्रात प्रवेश करणारे 59वा दिवस आहे आणि नंदुरबार पासून महाराष्ट्रातून ही यात्रा जी आहे ती सुरू होईल या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याला महाराष्ट्र प्रदेशचे काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले आहेत। सर, आज महाराष्ट्रात यात्रा येणार आहे, काय एकंदरीत स्वागताची जोरात तयारी सुरू आहे। भारत मातेच्या रक्षणासाठी निघालेला योद्धा राहुल गांधीच्या रूपाने आज महाराष्ट्रात येत आहे, नंदुरबार जिल्ह्यात येत आहे आणि नंदुरबारमधूनच ते मुंबईला या यात्रेचं समापन चैत्यभूमीवर होणार आहे आणि महाराष्ट्र स्वागतासाठी तयार आहे। आणि भाजप जे आहे केंद्रातलं ते घाबरलेला पक्ष दिसतोय आपल्याला। केंद्रातलं नरेंद्र मोदी सरकार घाबरलेलं आपण पाहतोय आणि म्हणून काहीतरी जुमलेबाजी करायचं, दुसऱ्या पक्षातले लोक आपल्या पक्षाकडे ओढायचे आणि कसं आपल्याला जिंकता येईल याचा एक अयशस्वी प्रयत्न करताय। पण शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये राहुल गांधीजी आल्यानंतर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आल्यानंतर या योद्ध्याचा सन्मान त्याच पद्धतीने केला जाईल। महाराष्ट्र हा देशाची दिशा घडवणारा राज्य आहे। महाराष्ट्रातूनच मोदी सरकारला सत्तेतून पराजित व्हावं लागेल असं चित्र आज महाराष्ट्रात आम्ही पाहतोय। सर, या नंदुरबारची काँग्रेसची अनेक वर्षाची नाळ होती, मध्ये ती 14 वर्ष तुटली गेली, ती नाळ पुन्हा जोडवण्याचा प्रयत्न या यात्रेतून होईल। 14 वर्ष नाही, 10 वर्ष। पण मी तुम्हाला एक सांगतो की त्या फेकुगिरीला आणि त्या जुमलेबाजीला आता लोक त्रस्त आहे। नंदुरबार जिल्हा हा काँग्रेस विचाराचा राहिलेला आहे आणि पुन्हा तो काँग्रेसकडे वापस येताना आपण पाहू। नंदुरबारच नाही तर महाराष्ट्र हा काँग्रेस विचाराचा आहे, त्याच्यामुळे महाराष्ट्रामधलं परिवर्तन हे देशातल्या परिवर्तनामध्ये महत्त्वाचा भाग राहणार आहे। यात्रेदरम्यान 17 तारखेला ही सभा होणार आहे, त्याआधी तुमची म्हणजे महाविकास आघाडीची महाराष्ट्रातली यादी जाहीर होईल? नाही, आता ही यात्रेत आम्ही सगळे लागलेलो, त्याच्यामुळे या यात्रेच्या नंतरच होईल। जर्नलिस्ट विकास खवळेसह मी अजय माने, पुढारी न्यूज, मुंबई।